एका घरात सगळं अगदी सुरळीत चाललं होतं. बाबा रोज सकाळी ऑफिसला जात होते, आई घर सांभाळत होते, मुलं शाळेत जात होते. सगळं अगदी सामान्य आणि म्हणूनच कोणालाच कल्पना नव्हती की एक दिवस सगळं अचानक बदलून जाणार आहे. त्या दिवशी बाबांना थोडासा ताप आला होता. ते म्हणाले, काही नाही, साधा थकवा असेल. गोळी घेतली आणि पुन्हा कामाला गेले. पण रात्री अचानक त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. घरात गोंधळ उडाला. रातोरात हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टर धावत होते. मशीनचे आवाज, आईच्या डोळ्यात भीती आणि मुलं एका कोपऱ्यात शांत बसलेली. 2 दिवस उपचार चालले आणि मग डॉक्टरांनी एक भलं मोठं बिल हातात दिलं. 4 लाख रुपये. त्या बाईच्या हातातून ते बिल खाली पडलं, कारण घरात एवढे पैसे नव्हते. सोनं गहाण ठेवलं, नातेवाईकांकडून पैसे मागितले, कर्ज काढलं, पण तरीही प्रत्येक दिवसासोबत बिल वाढतच होतं. आजाराशी लढणं वेगळं आणि पैशांसाठी लढणं वेगळं. त्या दिवशी त्या बाईला एक गोष्ट समजली, घरात कमवणारी व्यक्ती आजारी पडले तर फक्त शरीर नाही तर संपूर्ण घराला धक्का बसतो. दादांनो, तुम्ही रोज मेहनत करता, घरासाठी धडपडता, मुलांचं भविष्य घडवता, पण कधी विचार केला आहे का, जर अचानक उद्या मोठा आजार आला तर? कारण अपघात सांगून येत नाही, आजार विचारून येत नाही आणि हॉस्पिटलचं बिल माणसाची अनेक वर्षाची कमाई काही दिवसातच संपवू शकतं. आज एक मोठ्या ऑपरेशनचा खर्च देखील लाखोंमध्ये जातो. ICU, टेस्ट, औषध, हॉस्पिटल आणि मग वाचलेलं आयुष्य कर्ज फेडण्यात निघून जातं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, कारण आज आपण बोलणार आहोत एक अशा गोष्टीबद्दल जी आजाराच्या काळात फक्त पैसेच नाही तर मानसिक आधारही देऊ शकते. हेल्थ इन्शुरन्स. बऱ्याच लोकांना वाटतं अजून आपण तरुण आहोत, आपल्याला काही होणार नाही, नंतर घेऊ. पण खरं सत्य माहीत आहे का, आजार वय बघून येत नाही आणि हॉस्पिटलमध्ये भरती होताना कोणी विचारत नाही दवाखान्याच्या खर्चासाठी तुम्ही तयार आहात का. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे खर्च नाही, तो आपल्या कुटुंबासाठी तयार केलेला सुरक्षा कवच असतो. समजा घरात कुणाला अचानक मोठा आजार झाला आणि तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असेल तर उपचारासाठी लागणारा मोठा खर्च इन्शुरन्स कंपनी कव्हर करू शकते. म्हणजे तुम्हाला घर विकावं लागणार नाही, मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पैसे वापरावे लागणार नाहीत, कर्ज काढावं लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पैशापेक्षा तुमच्या माणसाच्या तब्येतीवर जास्त लक्ष देऊ शकाल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आजार माणसाला कमकुवत करतो, पण पैशाची चिंता संपूर्ण परिवाराला तोडून टाकते. आणि म्हणून हेल्थ इन्शुरन्स हा फक्त पॉलिसी पेपर नसतो, तो संकटाच्या वेळी तुमच्या परिवारासोबत उभा राहणारा आधार असतो. दादांनो, मोबाईल बदलणं सोपं आहे, बाईक अपग्रेड करणं सोपं आहे, पण योग्य वेळी परिवारासाठी हेल्थ इन्शुरन्स घेणं ही खरी जबाबदारी आहे. आज लाखो लोक महागडे फोन EMI वर घेतात, पण स्वतःच्या आरोग्यासाठी एक छोटी पॉलिसीही घेण्याचा विचार करत नाहीत. आणि मग जेव्हा अचानक संकट येतं तेव्हा उशीर झालेला असतो. जर तुम्ही घरात कमवणारे असाल, तुमच्यावर पूर्ण परिवार अवलंबून असेल, लहान मुलं असतील किंवा तुम्हाला तुमच्या घरच्यांची खरी काळजी असेल, तर हेल्थ इन्शुरन्स हा पर्याय नाही, ती एक गरज आहे. मी काही चांगल्या हेल्थ इन्शुरन्स प्लॅनची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ती पाहू शकता, तुलना करू शकता आणि योग्य वाटली तर निर्णय घेऊ शकता. कारण शेवटी आपण किती कमवलं हे महत्वाचं नसतं, संकटाच्या वेळी आपला परिवार किती सुरक्षित राहील हे महत्वाचं असतं. आज रात्री झोपण्याआधी फक्त एकदा आपल्या परिवाराकडे बघा आणि स्वतःला विचारा, जर उद्या घरात अचानक मोठा आजार आला तर माझं कुटुंब खरंच त्यासाठी तयार आहे का. जर उत्तर नाही असेल तर वेळ अजून गेलेली नाही. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कारण कदाचित हा व्हिडिओ कोणाच्या तरी परिवाराला आर्थिक संकटातून वाचवू शकतो. धन्यवाद.